Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 3.1, Standard 7, Subject English. Now see the title of the poem, Sleep Baby Sleep. Sleep Baby Sleep, it's a very simple टायटल. स्लीप म्हणजे झोपी जाणे आणि बेबी म्हणजे लहान बाळ. लहान बाळ झोपी जा असा त्याचा अर्थ आहे. नाव दिस पोएम इज रिटन बाय अ पोएट और पोएटेस एनॉनिमस. ही जी कविता आहे किंवा हे जे गाणं आहे, गाणं एका अननोन कवी किंवा कवयित्रीने म्हटलेलं आहे. दॅट इज कॉल्ड एनॉनिमस. एनॉनिमस म्हणजे अननोन पोएट और पोएटेस, म्हणजे ज्या कवीचं नाव नाही असा कवी किंवा कवयित्री. नाव इट्स अ ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत. मराठीमध्ये त्याला अंगाई गीत असं म्हणतात. बाळाला झोपी जाण्यासाठी जे गीत आई म्हणते त्याला अंगाई गीत असं म्हणतात. स्लीप बेबी स्लीप इज अ traditional lullaby. A lullaby is a quick soothing song that is used to lull a child to sleep. लहान बाळाला झोपी जाण्यासाठी आई जे अंगाई गीत म्हणते त्याला ललबाय असं म्हणतात. आणि हे अशाच प्रकारचे एक अंगाई गीत एक आई बाळाला म्हणते आहे. नाव सी स्टांजा नंबर 1. Sleep baby sleep, your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. Now here the poetess, she said, sleep baby sleep. Sleep म्हणजे झोपी जाणे. बाळा झोपी जा असं ती म्हणते. She said your father herds his sheep. herds म्हणजे मेंढरांना कळपात हाकलणे. तुझे वडील जे आहेत मेंढरांना कळपात हाकलण्यासाठी गेलेले आहेत. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. एका लहान झाडाखाली तुझी आई जी आहे ही मात्र बसलेली आहे. फ्रॉम विच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. प्रेटी म्हणजे सुंदर, ड्रीम्स म्हणजे स्वप्न, आणि दी हा जुन्या इंग्रजीतला शब्द आहे. दी मीन्स यू. ऑन दी म्हणजे तुझ्यावर. तुझ्यावर अगदी सुंदर असं स्वप्न जे आहे हे स्वप्न पडलेलं आहे. स्लीप बेबी स्लीप. आणि बाळा त्या सुंदर स्वप्नामध्ये तू आता झोपी जा. नाव सी नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. For they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep baby sleep. In second stanza, the poetess said, बाळा झोपी जा. The heavens, heavens म्हणजे आकाश. The heavens are white with sheep. या मेंढरांसारखं, मेंढरांच्या रंगासारखं हे आकाश देखील. हेवन्स, हेवन्स म्हणजे आकाश. या ठिकाणी आकाश असा अर्थ घ्यायचा आहे. हेवन्स म्हणजे आकाश. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. या मेंढरांसारखंच हे आकाश जे आहे हे पांढरं शुभ्र झालेलं आहे. फॉर दे आर लॅम्प्स, दो स्टार्स सो ब्राईट. लॅम्प्स म्हणजे कोकरू, आणि या ठिकाणी छोटे छोटे कोकरू जे आहेत ते अगदी ब्राईट स्टार सारखे आहेत. अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट. आणि जणू काही हा जो चंद्र आहे हा चंद्र मेंढपाळाचं काम करतो आहे की काय. स्लीप बेबी स्लीप. लहान बाळा झोपी जा. नाव सी नेक्स्ट स्टांजा. नाव हिअर द पोएटेस, शी सेड, स्लीप बेबी स्लीप, अँड आय विल गिव्ह दी अ शिप विच विथ इट्स गोल्डन बेल shall be a little playfellows for thee. Sleep baby sleep. लहान बाळा झोपी जा असं
या ठिकाणी कवयित्री म्हणते आहे. फॉर दी स्लीप बेबी स्लीप. लहान बाळा झोपी जा असं या ठिकाणी कवयित्री म्हणते आहे. अँड आय विल गिव्ह दी अ शिप. दी मीन्स यू. तुला एक शिप म्हणजे मेंढरं. तुला एक मेंढरं मी देणार आहे. विथ इट्स गोल्डन बेल. ज्याच्या गळ्यामध्ये सोनेरी रंगाची सोनेरी कलरची बेल असेल, घंटा असेल. शॅल बी कदाचित अ लिटल प्ले फेलो फॉर दी. प्ले फेलो म्हणजे सवंगडी. एक छोटासा सवंगडी तुझ्यासाठी तो असेल. अँड दॅट्स वाय द मदर सी सेड स्लीप बेबी स्लीप. आणि म्हणून आई त्याला म्हणते आहे की लहान बाळा झोपी जा. नाव सी नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लेंट नॉट लाईक अ sheep or else the shepherd's angry dog will come and bite naughty rogue. Sleep baby sleep. Now here the poetess she said sleep baby sleep. लहान बाळा झोपी जा. ब्लीट म्हणजे मेंढ्यांचा बेबे असा आवाज. इट नॉट लाईक अ शिप. मेंढ्यांचा बेबे असा आवाज जो आहे हा तुला आवडत नाही. ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग. किंवा मेंढपाळाचा रागीट असा जो कुत्रा आहे त्याचा आवाज. विल कम अँड बाईट माय नॉटी रोग. तो या ठिकाणी येईल आणि माझ्या खोळकर व्रात्य बालक. नॉटी रोग म्हणजे व्रात्य बालक, खोळकर बालक. माझ्या खोळकर बाळाला तो चावा घेईल. स्लीप बेबी स्लीप. आणि म्हणून आई म्हणते आहे त्या लहान बाळा झोपी जा. नाव सी लास्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप. गो आउट अँड हर्ट द शिप. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग. गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. स्लीप बेबी स्लीप. या ठिकाणी आई अंगाई गीत म्हणताना म्हणते आहे की लहान बाळा झोपी जा. स्लीप बेबी स्लीप. गो आउट अँड हर्ट द शिप. बाहेर जा आणि या मेंढरांना हाकल. गो आउट त्यांना लांब पाठव. यू बार्किंग ब्लॅक डॉग. बार्किंग म्हणजे भुंकणारा कुत्रा. काळ्या रंगाचा भुंकणारा जो कुत्रा आहे तू लांब जा. गो अँड वेकन नॉट म्हणजे जागे करू नका. माय बेबी सो माझ्या लहान बाळाला जो झोपी गेलेला आहे त्याला जागे करू नका. आणि आई त्याला म्हणते स्लीप बेबी स्लीप. लहान बाळा झोपी जा. नाव इन दिस वे दिस पोएम इज ओव्हर हिअर. अशा पद्धतीने ही कविता जी आहे ही कविता पूर्ण झालेली आहे. नाव सी नेक्स्ट स्लाइड. इंग्लिश वर्कशॉप. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 1. सिंग द सॉन्ग. At your home, you sing the same song. Now see activity number 2. Find the rhyming words used in the song. Rhyming words म्हणजे यमक जुळवणारे शब्द. या कवितेमध्ये यमक जुळवणारे शब्द जे आहेत ते शोधायचे आहे. फॉर एक्झाम्पल स्लीप शिप, ट्रीज दी, ब्राईट नाईट, बी दी, dog rogue, go so. Now see next activity. Activity number 3. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes. या ठिकाणी आई जी आहे या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज युक्त्याज वापरते आहे की जेणेकरून लहान बाळा जो आहे हा झोपी जाईल. फाइंड द स्टांजाज वेअर the following ideas are used. असे कोणकोणते स्टांजाज आहेत, कळवे आहेत ज्या ठिकाणी कवयित्रीने हे त्या वापरलेले आहे. फॉर एक्झाम्पल थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर मीन्स स्टांजा नंबर 4.
अगदी प्रेमळ शब्दामध्ये रागावणे. क्रिएट अ प्लेझंट पिक्चर स्टँजा नंबर 1. अगदी आल्हाददायक अशा प्रकारचं चित्र निर्माण केलेलं आहे ते स्टँजा नंबर 1 मध्ये, म्हणजे कडव्या नंबर 1 मध्ये. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. मुलाच्या मनामधून तिने भीती काढून टाकली आणि त्याला झोपी जाण्यासाठी म्हणून सुरक्षित केलं. स्टँजा नंबर 5. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं अगदी सुंदर वर्णन. टू डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. इन स्टँजा नंबर 2. अँड प्रॉमिस अ गिफ्ट. त्या मुलाला गिफ्ट प्रॉमिस केलेलं आहे. स्टँजा नंबर 3. नाव इन दिस वे we completed that activity and you may write down the same answers in your notebook.